Hello friends, today we are going to discuss about the expression for angular momentum in terms of moment of inertia. आपल्याला angular momentum's expression find करायचे आहे. So consider this as a rigid body. ही एक rigid body आहे आणि याच्यावर या rigid bodyवर m1, m2, m3, m4, m5 dot dot up to mn असे particles या बॉडीचे आहेत. And this rigid body and all the particles on the rigid body are rotating with angular velocity omega. All the particles m1 m2 हे सगळे particles up to mn त्याला n particles आहेत. All these particles are performing uniform circular motion. प्रत्येक particle हा m1 असेल तर तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विथ अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. m2 पार्टिकल असेल असे सगळे पार्टिकल्स हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतायत विथ अँग्युलर वेलोसिटी ओमेगा व्हेन this rigid body is rotating about this particular axis of rotation. मग so आपण ही 2D फिगर इथे कन्सिडर करतो आहे. So this is a rigid body R. या rigid body वर अनेक particles आहेत. The rigid body has n particles m1, m2 dot dot up to mn. ही rigid body ओमेगा या angular velocity नी about this axis of rotation ही अशी rotate होते आहे. m1, m2, m3 dot dot up to mn हे सगळे त्याचे particles आहे आणि त्यांचं respective distances, respective perpendicular distance from the axis of rotation किती आहे? m1 चा आहे r1, m2 चा आहे r2, m3 चा आहे r3 dot dot up to rn पर्यंत हे mn चा आहे rn. Now आपल्याला याचा angular momentum, ही बॉडी जेव्हा अशी रोटेट होते आहे त्यावेळेला आपल्याला त्याचा angular momentum फाइंड करायचा आहे. सो आपण सिंपल पासून कॉम्प्लेक्स कडे जाणार आहे, आपण सोप्यापासून कठीणाकडे जाणार आहे. म्हणून मी आधी m1 हा पार्टिकल घेते आणि त्याचा अँग्युलर मोमेंटम फाइंड करते आणि मग नंतर मी पुढच्या पार्टिकल्सचे अँग्युलर मोमेंटम फाइंड करते आणि मग टोटल बॉडीचा अँग्युलर मोमेंटम फाइंड करते. सो कन्सिडर पार्टिकल ऑफ मास m1. मग m1 हा जो पार्टिकल आहे तो द लिनियर व्हेलॉसिटी ऑफ m1 हा मूव्ह होतो आहे. m1 हा जो पार्टिकल आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे अबाउट द गिव्हन ऍक्सिस ऑफ रोटेशन. तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे m1 हा पार्टिकल. म्हणून त्याची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे ऍट दॅट पर्टिक्युलर पॉइंट v1 इज इक्वल टू r ओमेगा, कारण तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय म्हणून त्या ठिकाणी त्याची जी व्हेलॉसिटी, तो स्ट्रेट लाईन मध्ये चाललेला आहे फॉर दॅट स्मॉल टाइम. सो the linear velocity of mass m1 is v1. So v1 is equal to r1 into omega. Now this is the linear velocity of the particle of mass m1. m1 ची velocity आहे ही. त्याच्यानंतर similarly for mass m2 dot dot up to mn हे सगळे पार्टिकल्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतायत म्हणून ते सगळे सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होत आहेत इन सर्कल्स हॅव्हिंग द रेडियस ॲज द रिस्पेक्टिव्ह डिस्टन्सेस फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग m2 हा जो पार्टिकल आहे ज्याचं मास m2 आहे त्याची व्हेलॉसिटी किती आहे? त्या पॉइंट वरची लिनियर व्हेलॉसिटी किती आहे? v2 इज इक्वल टू r2 इंटू ओमेगा. m3 हा जो पार्टिकल आहे त्याची व्हेलॉसिटी किती आहे? v3 इज इक्वल टू r3 इंटू ओमेगा. अप टू mn it is vn equal to rn into omega. Now the linear momentum of mass m1 हा जो पार्टिकल मूव्ह होतो आहे अबाउट द ऍक्सिस ऑफ रोटेशन त्याचं लिनियर मोमेंटम p1 किती आहे? p1 इज m1 इंटू v1. आपल्याला माहिती आहे लिनियर मोमेंटम चा फॉर्म्युला. सो m1 into r1 into omega because v1 is r1 into omega. So similarly for m2, m3 dot dot up to mn आपण सगळीकडे व्हॅल्यूज टाकू. सो p2
linear momentum of mass m2 is p2 is m2 into v2, that is equal to m2 r2 omega. Similarly we get up to pn. pn ह्या लास्ट पार्टिकलचं linear momentum किती आहे, mn into vn, that is mn rn omega. So this is the linear momentum of the last particle. आता आपल्याला फाइंड करायचे angular momentum. सर्व पार्टिकल्सचे angular momentum आपल्याला फाइंड करायचे. So the angular momentum of m1, first particleचं angular momentum किती आहे, angular momentum is L1 is equal to P1 into R1. So m1 P1 च्या जागेवर टाकलं आपण m1 R1 omega from here. So that is equal to into R1. So m1 R1 square omega. So L1 is m1 R1 square omega is the angular momentum of the first particle of mass m1. Similarly, for particles of mass m2, m3 dot dot up to mn, we have the angular momentum L2 is P2 R2, that is equal to m2 R2 omega into R2, that is m2 R2 square omega. Similarly, for the last particle Ln, the angular momentum is Pn Rn, that is Mn Rn omega Rn, that is Mn Rn square omega. So this is the angular momentum for all the particles from mass m1 to mass mn. Now the direction of the angular momentum is given by the right hand rule. So the body is rotating in this way. So this is the direction by the right hand rule along the axis of rotation. ही direction आहे. So the angular momentum of all the particles are directed in this direction along the axis of rotation. Hence we can add the angular momentum of all the point masses m1 m2 dot dot up to mn, कारण त्यांची डायरेक्शन सगळी एकाच डायरेक्शनला आहे. So the total angular momentum of the rigid body is L equal to L1 plus L2 dot dot up to Ln. So but L1, L is m1 r1 square omega plus m2 r2 square omega plus m3 r3 square omega dot 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 up to mn rn square omega. Now we know that omega is common. So L equal to, आपण त्याला rearrange केलं m1 r1 square plus m2 r2 square dot dot up to mn rn square into omega. But we know that m1 r1 square plus m2 r2 square dot dot up to mn rn square काय आहे, तर तो मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण या पद्धतीने रिप्रेझेंट केलेला आहे नेहमी, म्हणून याला आपण I लिहिलं. म्हणून आपण या इक्वेशनला कसं लिहू शकलो, L is equal to angular momentum of the whole rigid body. आता हे L काय आहे, तर ही rigid body जी पूर्ण रोटेट होते आहे about this axis of rotation and all the particles are moving in uniform circular motion with angular velocity omega. So त्याचा angular momentum किती आहे, L is equal to I into omega.